गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मस्त सुंदर पाऊस येत आहे भुरभुर आणि मी व्हिडिओ करायला घेतला आहे. पावसाळी हवेच्या आणि सुंदर पावसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहा आमचं अंगण कसं सजलं आहे फुलांनी. हा पारिजातक आणि पारिजातकाचा सडा. पहा वेगवेगळी फुलं फुललेली दाखवताना मला तुमच्याशी काही विचार शेअर करायचे. पहा एक हिंदीमध्ये म्हण आहे, लातो के भूत बातों से नहीं मानते. म्हणजेच काय, मराठीत अर्थ घेतला तर लात मारून भूताला सुधरवायचा असा अर्थ नाही घ्यायचा, परंतु कठोर कारवाई करून सुधारणा करता येऊ शकते. कधी कधी प्रेमाने समजावून सांगितलेलं समजत नाही, बदल होत नाही. अशा वेळेला कठोर कारवाई करणं उचित आहे असं माझं मत आहे. आणि हे विशेषतः मी विद्यार्थ्यांच्या बाबत फार अनुभव घेतलेला आहे की विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेलं फारसं कळत नाही, पण थोडीशी कठोर कारवाई जर केली, शरीराला मारणं नव्हे पण मनाला मारण्याची, तर मात्र बदल होता. म्हणूनच काही वेळेला साम दाम दंड भेद या तीनही गोष्टींचा वापर करावा लागतो. साम म्हणजे काय, तर समजावून सांगणं, सामोपचाराने, आनंदाने, गोडीने बदल होईल अशी अपेक्षा करणं. दाम याचा अर्थ पैसा, पण पैसा देणं याचा अर्थ प्रलोभन दाखवणं, खुश करणं, बक्षीस देणं, आनंदी करणं, ह्यानेही बदल होऊ शकतो असं माझं मत आहे. पण साम दाम या दोन्हीने बदल नाही झाला तर दंड म्हणजे शिक्षा, म्हणजे कारवाई करणं उचित आहे. कारण काय, तर साम आणि दाम दोन्ही उपयोगी ठरलेले नाहीत आणि काही वेळेला ते करावं लागतं. शरीराला मारणं, दंड देणं असा अर्थ नव्हे, परंतु कठोर कारवाईयुक्त कृती करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे समाजामध्ये पण अनुभव येतो. हा माझा विद्यार्थ्यांच्या बाबत अनुभव आलेला आहे, तो आज तुमच्याशी मला शेअर करावा वाटला म्हणून मी तो केलेला आहे. पहा आमची ही सुंदर फुलांची बाग कशी वाटते, कमेंट करून नक्की सांगा. आवडली का? फुलं कटिंग केलेली आहे काल परवाच आणि आता बहरला तो. पहा हा निशिगंध कसा डोलतोय, पाऊस येतोय आणि छान डोलतोय तो. पहा अशा विचारांची देवाणघेवाण तुम्हाला आवडते का, ते पण मला सांगा. तुमच्यासाठी आणखी विचारमंथन, विचारचिंतन घेऊन येईल की जे 60 वर्षाच्या माझ्या पांढऱ्या केसांनी मंथन केलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. असे जे माझे विचार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे. म्हणून साम दाम दंड भेद या कृती कराव्याच लागतात आणि कारवाई पण आवश्यक असते, हे पण लक्षात घ्या. आणि कित्येक वेळा ज्येष्ठांनी जे काही सांगितलं आहे, जे काही मार्गदर्शन केलं आहे ते अतिशय उपयोगी असतं, पण ते समजून घेण्यावर आहे आणि त्यावर फक्त कृती करणं हे इतकंच बाकी उरतं. आपलं स्वतःचं भलं करायचं असेल तर ज्येष्ठांनी सांगितलेल्या कृती करणं हे महत्त्वाचं आहे. आणि योग्य कृती आहेत की अयोग्य आहेत याचं तारतम्य तुम्ही ठेवू शकता, करू शकता चाचपणे, आणि मग योग्य असेल तर नक्की करा, पण फक्त होला हो म्हणणं चूक आहे. पहा मस्त पावसाळी ढग कसे फिरत आहेत छानपैकी. किती सुंदर डोलतोय हा पारिजातक, फुलांचे गुच्छ आलेत. इकडे आहे जास्वंद, पांढरा आणि लाल. इकडे एक नारंगी होता, तो गेला जळून. पाहूया आहे का फुटलाय तो. छत्री घेऊन यावं लागलं बाहेर व्हिडिओ करायला मला. हे पहा हा होता नारिंगी, आहे जिवंत, फुटलाय. आम्ही त्याची जागा बदलली. इथे होता पूर्वी, पण हे वीटकाम करताना अडचण येत होती म्हणून मी उचलून पलीकडे लावला, खोलवर काढून घेतला होता. पहा हा पांढरा जास्वंद तर खूप मोठा झाला आहे आणि हा लाल जास्वंद हा अतिशय उपयोगी आहे. संत्र्याचा बागही आमचा छान झाला आहे आता. इकडे पण काही फुलं आहेत. आंब्याची कटिंग झाली आहे, मोगऱ्याची पण केली कटिंग.
मोगरा पण बहरलाय. हे पहा आहे. काल परवाच कटिंग केली थोडीशी. आणि हा इथला हे कलमाचा आहे गुलाब. हां, आणि हा आहे गावरान. इथे पण स्वच्छता केली. खूपच दाट झालं होतं. इथे कोपऱ्यामध्ये लिलीचं रोप आहे, ते येईल आता चांगलं. त्याला पिवळ्या रंगाची, पिवळी आणि गुलाबी मस्त फुलं येतात. बाय बाय.